कडून कोलॅबोरेशनचा डी-एम आला आणि आता त्याला काय नेमका रिप्लाय द्यायचा हेच तुम्हाला कळत नाहीये, तर हे तुमच्यासाठी आहे. नमस्कार मंडळी, हाऊसवाईफ टू कंटेंट क्रिएटर या सीरीजमध्ये मी प्राजक्ता पुन्हा एकदा स्वागत करते. समजा तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात आणि अचानक तुम्हाला एखाद्या ब्रँडचा डी-एम आला, की "हे वी आर इंटरेस्टेड इन कोलॅबोरेटिंग विथ यू." आता हा मेसेज बघितला की आपण खूप हॅपी होतो आणि लगेच रिप्लाय देतो, "येस, इंटरेस्टेड." बट नाही, असं करायचं नाही. फक्त येस म्हणण्यापेक्षा आधी ब्रँडकडनं पूर्ण डिटेल्स मागून घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं साधाही मेसेज करू शकता, की "हे थँक यू फॉर रीचिंग आउट. मला या कोलॅबोरेशनबद्दल जाणून घ्यायला आवडेल." आणि तसंच त्यांचे पूर्ण डिटेल्स मागा. काय कंटेंट तयार करायचं आहे ते विचारा, टाईमलाईन विचारा आणि किती त्यांचं बजेट आहे तेही विचारा. झालं एवढंच सगळं म्हणजे एवढंच थोडंसं तुम्हाला त्यांच्याकडनं मागून घ्यायचं आहे. त्यामुळं काय वाटतं, की तुम्ही इंटरेस्टेड आहात हेही कळतं आणि तुम्ही तुमचं काम अगदी प्रोफेशनल पद्धतीनं करतायत हेही कळतं आणि ब्रँडने डिटेल्स पाठवल्यानंतर ते पेड आहे की बेटर कोलॅबोरेशन आहे हेही नक्की विचारा. त्याचबरोबर किती रील्स करायचे आहेत, किती स्टोरी करायच्या आहेत आणि हो, किती पोस्ट करायचे आहेत हेही विचारा. आणि सगळ्यात शेवटी पेमेंट कधी मिळणार आहे हे पण विचारून घ्या आणि आता हे सगळं नीट समजून घेतलं आणि काही जरी समजलं नाही तरी विचारायला अजिबात घाबरायचं नाही. कारण नवीन क्रिएटर आहात म्हणून प्रत्येक गोष्टीला लगेच येस म्हणण्याची गरज नाही. आधी समजून घ्या आणि मगच एक्सेप्ट करा. आणि हो, कोणत्याही कोलॅबोरेशनमध्ये ओ-टी-पी, पासवर्ड किंवा लॉग इन डिटेल्स कधीही देऊ नका. ऑफर मिळणं छान आहे, पण ती सुरक्षितपणे आणि प्रोफेशनल पद्धतीनं डील करणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. ब्रँडचा असा डी-एम तुमच्याकडे आला असेल, तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. पुढे नक्की उपयोगी पडेल. सो चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. हा कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.